नमस्कार मंडळी, भागवत देवपते या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच काल परवा दहावीचा निकाल लागला. त्या दहावीच्या निकालामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची मी आपल्या भागवत देवपते या यूट्यूब चॅनलच्या वतीनं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांना एक खूप छान अशा प्रकारचं मार्गदर्शन करणार आहोत. तरी माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर येणारे सर्व अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आपण लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर या व्हिडिओमध्ये आपण ITIच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती अगदी पूर्णपणे पाहणार आहोत. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा तर होईलच, परंतु ITIच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत मदत देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर चला मित्रांनो, नेमकं ITIच्या प्रवेशासंदर्भात काय अपडेट आलेलं आहे ते अपडेट आपण पाहूयात आणि आपल्या स्क्रीनवर जाऊया. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की ITIच्या प्रवेशासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आहे. ITIचे प्रवेश अगदी सोमवारपासून म्हणजेच 3 जूनपासून सुरू होत आहे. यंदाची प्रवेश प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन असून या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक येत्या 2 दिवसामध्ये जाहीर केले जाणार आहे. म्हणजे 1 किंवा 2 दिवसामध्ये ITI संचालनालयाकडून या संदर्भातलं ऑफिशियली अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यावेळेस नेमके ITIच्या प्रवेश किती असणार आहेत या संदर्भातही या अपडेटमध्ये माहिती दिली आहे. एकूण 1,48,568 जागांवर यावर्षी प्रवेश होणार आहेत. त्यामध्ये 418 शासकीय ITIमध्ये एकूण 92,664 व अशासकीय म्हणजेच खाजगी ITIमध्ये 608 खाजगी ITIमध्ये 56,204 अशा एकूण 1,48,568 जागांवर यावेळेस प्रवेश होणार आहेत. तर यंदाची पूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन असणार आहे. त्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना नोंदणी शुल्क भरणे, ITI केंद्राची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा करणे, दुरुस्ती करणे तसेच हरकती नोंदवणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत. त्याचबरोबर यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये नेमका काय काय बदल झाला आहे ते देखील या अपडेटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर यंदा जो बदल झाला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना मूळ कागदपत्रे सादर करून आपला प्रवेश कन्फर्म करावा लागणार आहे. त्यामुळे आता अर्ज भरताना प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी नजीकच्या म्हणजे जवळच्या कोणत्याही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित राहणार हे आपल्याला अगोदरच सांगावे लागणार आहे. त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील पाठपुरावा त्या ITIची यंत्रणाही यावेळेस करणार असून त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वपूर्ण असा बदल यावर्षीच्या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये केलेला आहे, जो की आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदवलेला दूरध्वनी क्रमांक या ITI अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत तोच ठेवावा लागणार आहे. म्हणजे जो मोबाईल नंबर आपण ITIच्या रजिस्ट्रेशन वेळेस वापरणार आहात तो मोबाईल नंबर आपल्याला ITI पूर्ण होईपर्यंत तोच ठेवावा लागणार आहे. आणि त्याच मोबाईलवर आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी ITIच्या वतीनं दिली जाणार आहे. त्यामध्ये हॉल तिकीट विषयक माहिती असेल, परीक्षाविषयक माहिती असेल, तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी हा मोबाईल नंबर अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तोच मोबाईल नंबर शेवटपर्यंत जपून ठेवणे किंवा तो मोबाईल अद्ययावत करणे आवश्यक आहे. आणि फॉर्म भरताना तो मोबाईल नंबर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक आपल्या फॉर्ममध्ये फिलअप करायचा. यंदा झालेला महत्त्वपूर्ण बदल आपण पाहिलेच आहेत. त्याबरोबरच प्रवेशाची तयारी पूर्ण झाली असून मराठा आरक्षणामुळे जागात यंदा बदल असणार आहे. सविस्तर वेळापत्रक बुधवार किंवा गुरुवारी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी जाहीर केले जाईल असं संचालनालयाच्या वतीनं आपल्याला कळवण्यात आलेलं आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा.